पंतप्रधान मोदीजी सोनं खरेदी थांबवायला का सांगताय माहिती आहे? प्रश्न हा दागिने खरेदीचा नाही, प्रश्न आहे देशाच्या इकॉनॉमीचा। भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी होतं, पण हे सोनं भारतात तयार होत नाही, ते बाहेरून इम्पोर्ट करावं लागतं। आणि जेव्हा इम्पोर्ट वाढतं तेव्हा भारताचा डॉलर बाहेर जातो आणि रुपया कमजोर होऊ लागतो। रुपया कमजोर झाला की परिणाम कुठे होतो माहिती आहे? पेट्रोल महाग होतं, डिझेल महाग होतं आणि बाहेरून येणाऱ्या अनेक वस्तूंचे भाव वाढतात। म्हणून सरकारचं विजन काय आहे तर लोकांनी फक्त गोल्डमध्ये पैसे पार्क न करता भारताची ग्रोथ वाढेल अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करावा, जसं की बिझनेसेस, स्टार्टअप्स, SIP आणि इतर कंपाऊंडिंग असेट्स। कारण अशा इन्व्हेस्टमेंटमुळे तुमचं वेल्थ पण वाढतं आणि देशाची इकॉनॉमी पण मजबूत होते। मग सोनं खरेदी करणं चुकीचं आहे का? तर अजिबात नाही। सोनं हे आपल्या भावना आहेत, ट्रॅडिशन्स आहेत आणि सुरक्षिततेचं प्रतीक आहे। पण संपूर्ण पैसा फक्त गोल्डमध्ये ठेवण्यापेक्षा थोडं गोल्ड आणि बाकी कंपाऊंडिंग असेट्समध्ये हा बॅलन्स अप्रोच जास्त मजबूत फ्युचर तयार करू शकतो। एक वेळ नक्की विचार करा। धन्यवाद।